पुण्याचा मध्यवर्ती भाग असणारा हा पर्वती परिसर आणि या परिसरात काल रात्री 8:30च्या सुमारास जी काही घटना घडली, एका 9 वर्षीय बालिकेवर या ठिकाणी तिच्याच आजोबांकडून अत्याचार करण्यात आले। मात्र शेजारी आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत ही घटना टळल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर संपूर्ण जमाव जो आहे तो संतप्त झाला होता आणि या ठिकाणी रस्त्यावर सगळी जनता या ठिकाणी उतरून आल्याचं पाहायला मिळालं। प्रमुख मागणी त्यांची काय होती तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या। मात्र त्यावेळी पोलिसांनी देखील तत्परता दाखवत या ठिकाणी त्या आरोपीला आपल्या ताब्यात घेतलं, जमावापासून सुरक्षित त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं आणि त्यानंतर साधारणतः 9 वाजल्यापासून या ठिकाणी लोक या चौकात जमा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। हा पर्वती पायथ्याचा परिसर आहे आणि या ठिकाणी काल रात्री तणावपूर्ण शांतता आणि रात्री 2 वाजेपर्यंत एकदम हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी संपूर्ण पाहायला मिळाला। जर यासोबत आपण पाहिलं तर पोलिसांची देखील तारांबळ उडाली। इतक्या मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याने या ठिकाणी पोलिसांची तारांबळ उडाली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला। यानंतर पुणे शहरातील पोलीस दलाचे सर्व वरिष्ठ आणि मुख्य जे काही अधिकारी आहेत ते या ठिकाणी कार्यरत झाले आणि या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात घेतली। मात्र आरोपीला तात्काळ आमच्या हाती द्या, त्याला अटक करू नका किंवा पोलिसांच्या ताब्यात न देता आमच्या ताब्यात द्या अशी मागणी घेऊन या ठिकाणी जे काही जनता आहे ती समोर आल्याचं, नागरिक या ठिकाणी जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र यानंतर ज्यावेळी पोलिसांनी त्यांना या ठिकाणी हटवण्याचा प्रयत्न केला, वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी देखील या ठिकाणी आपल्याला दगडफेक काही स्वरूपात झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर संपूर्ण जो जमाव आहे तो पांगवण्यात पोलिसांना यश आलं होतं। यानंतर हा जो जमाव आहे तो दांडेकर पुलाच्या खालचा जो भाग आहे म्हणजे मुख्य रस्ता, जो रस्ता स्वारगेट कडून पेठ भाग असेल किंवा डेक्कन भागांना जोडतो, त्या रस्त्यावर रात्री जाऊन या सर्व नागरिकांनी ठिय्या मांडला आणि रस्ता देखील त्या ठिकाणी अडवून धरण्यात आला होता। इतक्या गंभीर स्वरूपाची घटना घडल्यानंतर अर्थात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो। मात्र रात्री 2 वाजेपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खुद्द या ठिकाणी थांबून आणि मोठ्या पोलीस फौजफाट्यासह या ठिकाणी येऊन या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती जी आहे ती हाताळण्याचा प्रयत्न केला। आता जर आपण या सध्याच्या परिस्थितीला या ठिकाणी पाहिलं तर तणावपूर्ण शांतता या ठिकाणी आहे, मात्र संपूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।